चिल्ला बोला, दादा मेरी लई चाल पेरणीचा वखत निघून चाललाय. अजून काही थेंबात नाही पडलं. दैवाचं कर्ज दिवसांगणिक वाढतच चाललंय. मला सांगा कशी झोप लागल. लय लेका पहिले दिस लय झाला. वेळेवर पाऊस पडायचा, मग त्याला साबून मोडायचं. बळ चालायला खायला पीठ खायचं, मग मला तर दोन दोन वळीस पडायचा. आता खरंच लय वाईट दिवस आले बघ. मग त्याला म्हणजे मग रडत नाही बघ. तासाचा तर सगळं माझा परिवाराच्या फक्त त्याच्या शासनाने बघतो बघ. जर त्याने तो काढ दिला तर त्याला कलाचा बिला थांब नाही बघ. चांगलं दिसेल. मी सगळ्या राजाला पडल्यास काय झालं. का बसलास ए तारा. बघ ना सर्जा उठत नाही. काय झालं ग त्याला. उठ सर्जा उठ उठ. सर्जा उठ र. काय झालं सर्जा उठ.
होईल तिला दवा पाणी करायला पैक द्या थोडं पहिली मुद्दल व व्याज आणून दे मग देतो पेशंटला आणायला खूप उशीर केला परिस्थिती खूप नाजूक आहे म्हणजे काय म्हणायचे डॉक्टर तुम्हाला म्हणजे खरं सांगू का तुम्हाला पेशंट आपल्या हातातून निसटलोय म्हणजे माझी तारा गेली का काय हो खोट्याची ठरू नको येईल दिवस तुझाही माणसाची गैर सोडू नको तुझ्या हाती आहे गाव सारा सर्ग जल काय आहे जीवन समोरील अडचणी संपदा संपना जगाव तुम्हाला हेच कळत नाही जगणं मुश्किल झालंय या फरीत एक खाऊन मेलेलं बरं अरे काय करतोस बिका वेट लागलाय का तुला अरे मरू नाही तर काय करू माझा सर्जा गेला माझी तारा गेली 2 वर्ष त्यांचा डोंगर वाढतच चाललाय मी मरू नाही तर काय करू तूच सांग मला तूच सांग मरू नाही तर काय करू अरे ते ठीक आहे पण पिंकी आणि दादाचं काय त्याचा विचार केला आहेस का नाही तू सोन्यासारखी पोरती तिला कोण आहे रे या जगात तू गेल्यावर अरे त्या म्हाताऱ्या दादाचा आधार तू आहे ते तुझ्या आशीर्वाद जिवंत आहे आणि तू जसं गेल्यावर चिरली नाही जगणार नाही जगणार पण मला आता काहीच मार्ग दिसत नाही अरे मित्रा वाईट दिवस घर बांधून नसतात राहत जातील ते निघून जीवनाची समस्या वाईट का हा येणारच म्हणून का कोणी जीवन संपवतं अरे नव्या उमेदीने जग त्या निसर्गाला काळजी आहे ना त्याच्या लेकराची जातील हे दिवस निघून तू मात्र धीर सोडू नकोस अरे त्या पिंकीसाठी नेटानं जग खरं मित्र आज तू नसता तर मी माझं बरं वाईट करून घेतलं असतं माझी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे आत्महत्या करणे आपले जीवन संपवणे हे आपल्यामधील समस्यांचे उत्तर नाही याने उलट आपली बायका पोरे उघड्यावर येतात अडचणीत आणखी वाढच होते शेतीवरचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल एकत्रित येऊन ग्रुप मध्ये शेती कशी करता येईल शेतीच्या आधुनिक पद्धतीचा वापर करून उत्पादन कसं वाढवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे आपणच खरे या जगाचे पोशिंदे आहात शेतकरी टिकला तर देश टिकेल म्हणून आपण सर्वांनी मिळून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार व बळ देऊ आधार व बळ देऊ आधार व बळ देऊ अतिशय भावनिक अतिशय